नमस्कार, कुक विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत छोले मसाला कसा बनवायचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले भिजवलेले मी छोले घेतलेले आहे, ते आपण कुकरमध्ये टाकून घेऊ. त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून झाल्यानंतर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या आपण काढून घेऊ. छोले चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. आता छोल्याचा मसाला तयार कसा करायचा ते बघूया. सर्वात पहिले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी आता त्यामध्ये सुकं खोबरं टाकून घेत आहे. आता लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मी आलं घेतलेलं आहे. आपण हे मिश्रण चांगलं वाटून घेऊ. वाटण तयार झालेलं आहे. आपले छोलेही शिजून झालेले आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. सर्वात पहिले मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला राई जिरे टाकून घ्यायचे आहे. राई जिरे तडतडून झालेले आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊ. वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटणाला हलकासा कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करू. त्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊ. मी त्यामध्ये काळा मसालाही टाकलेला आहे. त्यामध्ये मी 1 किंवा 2 चमचे धने पावडरही टाकून घेत आहे आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. आता मसाले चांगले आपल्याला शिजून घ्यायचे आहे. आता आपल्या मसाल्यात चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करू. आता आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे वाटण शिजू द्यायचं आहे. आता मसाला चांगला भाजून झालेला आहे. तेलही त्याला सुटू लागलेलं आहे. आता आपण त्यामध्ये छोले ॲड करून घेऊ.
त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून घेते. छोले चांगले शिजलेले आहे, पण तरी पण आपल्याला मसाल्यामध्ये ते चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली शिजून घ्यायची आहे. आपला छोले मसाला तयार झालेला आहे. त्याला चांगली उकळी फुटलेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आपली छोले मसाला हे तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.